कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत इन्स्टंट मलाई बर्फीची रेसिपी, जी की मिल्क पावडरचा उपयोग करून आपण तयार करणार आहोत। ही रेसिपी व्हायला 15 ते 20 मिनिटे लागतात आणि खूपच चविष्ट अशी मिल्क पावडरपासून तयार झालेली मलाई बर्फी आपल्याला मिळते। त्यासाठी 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे, त्यामध्ये अर्धा वाटी आपण दूध घातलेलं आहे। त्याला आपण छान मिक्स करून घेतलं आहे या मिश्रणाला आणि मग एका पॅनमध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घेतलं आहे। हे मिश्रण त्यात घातलं आणि या मिश्रणाला आपण सतत हलवत राहायचं आणि आपल्याला अशी कन्सिस्टन्सी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण हे मिश्रण शिजवायचं। त्यानंतर आपण यामध्ये घातले ड्रायफ्रूट्स, ज्याच्यामध्ये मी काजू आणि पिस्ते घातलेले आहे। पिठी साखर घातली आहे, जी की आपण अर्धा वाटीपेक्षाही कमी घातली आहे। बदाम मिक्स घातला आहे, ज्याच्यामध्ये बदाम आणि त्याचबरोबर वेलदोडा पूडसुद्धा असते। त्यानंतर हे सगळं मिश्रण एका बाउलमध्ये काढून त्याला छानपैकी आपण मिक्स केलं आणि एका प्लेटला आपण साजूक तूप लावून घेतलं, त्याच्यावर हे मिश्रण थापून घेतलं आणि हे थापल्यानंतर आपण याच्या वड्याही इथेच पाडून घेतल्या आणि मग त्याला आपण 10 मिनिटाकरता फक्त रेफ्रिजरेट करायचं। 10 मिनिटानंतर आपल्याला अशा वड्या तयार मिळतात, म्हणजेच आपली इन्स्टंट मलाई बर्फी होते तयार। आणि मग त्यावर थोडंसं केसर घालायचं आणि मिल्क पावडरपासून तयार झालेली इन्स्टंट मलाई बर्फी झाली तयार।